हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिव्या के एस चॅनल. आज आपण काही मजेदार असं करणार आहोत. तर आज चला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं काही दाखवते. मी काही सामानसुद्धा गोळा करून ठेवलेलं आहे. आपलं बाळ झोपलेलं आहे. मी याचं नाव प्रथमेश असं ठेवलेलं आहे. पूर्ण नाव प्रथमेश किशोर सूर्यवंशी आहे. तर मी आंब्याचे फाटे, शाल आणि 2 पॅन्टी अशा आणलेल्या आहेत. त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की मी आज काय करणार आहे. बाळ झोपलेलं आहे तोपर्यंत मी झाडांना पाणी घालण्यासाठी आले. हे झाडे वर टेरेसवर ठेवले होते, त्यामुळे खूपच वाळून गेले होते. म्हणून मी यांना गॅलरीमध्ये शिफ्ट केलं आणि आता इथेच यांची खूप काळजी घेणार आहे. तुम्ही पाहू शकता कसे झालेत आता हे झाडं. काही वाळलेत आणि काही हिरवेगार पण आहेत. वरती पण मी अधूनमधून पाणी घालत होते यांना. मी माझ्या झाडांची काळजी खरं तर खूपच जास्त घेते. कारण हेच आपल्याला ऑक्सिजन देतात, जे माणसांना जीवन जगण्यासाठी खूप अत्यंत आवश्यक असते. याच्याशिवाय आपल्याला हवा मिळत नाही. झाडांची सावली, फळे आणि फुले हे झाडच आपल्याला देतात. त्यामुळे झाडांची काळजी खरं तर घेतलीच पाहिजे आणि झाडे खरं तर आहे ना आपल्या घराची शोभासुद्धा खूप वाढवतात. तुम्ही पाहू शकता किती सुंदर प्रकारे आता हे बारीक-बारीक झाडं वाढलेले आहेत. मोठे झाडांना वाढायला थोडी वेळ लागेल कारण मी त्यांना कट केलं आहे अशातच. ते खूपच जास्त वाळले होते उन्हामुळे. तर तुम्ही पाहू शकता गॅलरीमध्ये परीचा खेळ कसा पसरलेला आहे. घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हिचा खेळ असतोय. 2 गाड्या इथे आहेत आणि 2 खाली गॅलरीमध्ये तिने म्हणजे हॉलमध्ये तिने ठेवलेल्या आहेत. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये उंबराचं झाड आमच्या गॅलरीमधून आतमध्ये येतच असतं. खूप सुंदर असा नजारा आमच्या गॅलरीमधून दिसतो. समोरच मारुतीचं मंदिर आहे आणि त्याचं शिखर एवढं सुंदर प्रकारे रंगवलेलं आहे मागच्या वर्षी. त्याचा रंग अजूनही गेलेला नाही. खूप छान वाटतं इथे आल्यानंतर प्रसन्न वाटतं खरं तर. झाडाचं वारं इथे येतं उन्हाळ्यामध्ये आणि छान असा नजारा पण इथून दिसतो आम्हाला. मी माझ्या गॅलरीमध्ये 2 छोटे-छोटे मनी प्लांट्स पण लावले होते. आता थोडे दिवसापूर्वीच लावलेत, तरी पण त्यांची बरीचशी अशी वाढ झालेली आहे. हे झाड मी नर्सरीमधून विकत आणलं होतं आणि हे बाकीचे 2 मनी प्लांट. मी या झाडांमध्ये छोटे-छोटे आंब्यांचे हे रोप पण लावलेत. म्हणजे आंब्याचं खरं तर कोळ टाकली होती, त्याचेच आलेत. ही कोरफड खरं तर खालची आहे. खाली पण आम्ही थोडेसे असे छोटी-छोटी झाडं लावलेली आहेत. ते वाढलेत आणि तिथलीच ही कोरफड आलेली आहे. मला कोरफड लावायला खूप आवडते, अत्यंत आवडते. चेहऱ्याला उन्हाळ्यामध्ये याच्यापासून जे प्रोटेक्शन मिळतं ना, ते तुम्ही ग्लो बघू शकता. तुम्ही पण लावा, तुम्हाला पण कळेल. आमच्या गॅलरीमधून ह्या झाडाचा व्ह्यू तर खूपच छान दिसतो, खूपच सुंदर दिसतो. आता याला फुलंसुद्धा लागलेली आहेत. प्रत्येक उन्हाळ्यामध्ये ह्या झाडांना असे फुलं लागतात. खूप भरून जातं हे झाड आणि खूप प्रसन्न वाटतं. गॅलरीमध्ये येऊन इथे फोटो काढले ना, खूप छान असं बॅकग्राऊंड येतं. मला इथे खूप फोटो काढायला खूपच खरंच आवडतं. त्यानंतरनं मी माझ्या पती परमेश्वरांचे, ईश्वरांचे म्हणजेच माझ्या पतिदेवांच्या कपड्यांची घड्या करत होते. काही कपड्यांना इस्त्री करायची होती आणि काही कॅज्युअल कपडे होते. ते दोन्ही वेगवेगळी घड्या करून ठेवले मी. आता इस्त्रीचे कपडे मला कधी करणं होतील, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करेन मी. पण वेगवेगळे करून ठेवते तोपर्यंत. हे काम झाल्यानंतर ना आपण टेरेसवरच्या झाडांनाही पाहायला जातो आता. वरच्या झाडांना सुद्धा थोडं-थोडं पाणी घातले मी. इथे मी पालकाचं एक झाड सुद्धा लावलेलं आहे. किती मोठे पाने आलेत त्याला पहा तुम्ही. आणि बाकीचे सुद्धा झाडं खूप छान प्रकारे आता वाढत आहेत. या मोठ्या कुंड्यामध्ये मी पालकाचे अजून काही छोटे-छोटे रोप लावलेले आहेत. जे घरी आणलेले पालक असते ना, तुम्ही खाण्यासाठी आणता, त्यातलेच देठं लावायची. खूप सुंदर प्रकारे येते. आता आपण मँगो घ्यायला आलेलो आहेत. हे आंबे खरं तर मी फोटोशूटसाठी घेतलेला आहे. मला माझ्या बेबीचा म्हणजे प्रथमेशचा समरमध्ये मँगोचं बेबी फोटोशूट करायचं होतं, म्हणून मला हे आंबे हवे होते. थोडे पिवळे असे आणि थोडे हिरवे पण असे दोन्ही मला मँगो पाहिजे होते. म्हणून मी दोन्ही मिसळून असे आंबे घेते. हे खूपच मस्त असे पिकलेले होते. पण मला सगळेच पिवळे असे आंबे नको होते. थोडे हिरवे आणि थोडे पिवळे असे पण पाहिजे होते. हे बघता क्षणी मला खावेसे वाटते. मँगो खरं तर आंबा कोणाला नाही आवडत, प्रत्येकांना आवडतो.
आंबा हा सगळ्यांचा फेवरेट असतो. समर म्हणले की एवढंच आठवतं सगळ्यांना. सगळे आंबा गोळा करून आता हॉलमध्ये जाऊन ह्याच्या डेकोरेशनची तयारी करायची आहे. जोपर्यंत प्रथमेश उठत नाही तोपर्यंत आपले सगळे डेकोरेशन म्हणजे सगळी थीम करून झाली पाहिजे. त्यामुळे पटपट सगळं आवरून मी आता हे आंबे खाली घेऊन जाते. माझ्या प्रथमेशला पण आंबा खरं तर खूप आवडतो. मी त्याच्यासमोर जेव्हा पण खाते ना तेव्हा तो हातातला माझ्या ओढू घेतो आणि स्वतः पण खायला मागतो. खूप छान अशी ॲक्शन करतो तो. मी पुढच्या वेळेस त्याचा व्हिडिओ करून नक्की टाकेन. बरं झालं आमची प्रिशा आता झोपलेली आहे, नाहीतर ती जागी असते ना खूप गोंधळ घातला असता. ती खूप नटखट आणि थोडी मस्तीखोर आहे. ती प्रथमेशची अजिबात मया करत नाही, त्याला जवळ घेत नाही आणि त्याचे कोणाला लाडही करू देत नाही. पण कोणीही त्याच्या जवळ नसेल ना, आजूबाजूला कोणी नसेल ना, सगळे कामात व्यस्त असतील तेव्हा हळूच त्याच्या जवळ जाते आणि त्याची पप्पी काय घेते, त्याची मया काय करते, माझा दादू दादू असं म्हणते. खूप अशी थोडी नटखट आहे ती. प्रिशाचे हेच नखरे सगळ्यांना खूप आवडतात आणि हेच बघून आम्हाला फार हसू सुद्धा येते आणि खूप मजा वाटते हे बघायला. आता मी बेबीच्या फोटोशूटची म्हणजे फोटो थीमसाठी मी काही ठरवलेलं आहे. अशी एक ब्लॅक पॅन्ट टाकलेली आहे, लेगीज त्याला झाडाचं मूळ बोर्ड असं वापरणार आहे आणि वरती असे झाडासारख्या आकारामध्ये थोडे फाटे ठेवून एक आंब्याचं झाड तयार करणार आहे. हे झाड तयार झाल्यानंतर ना त्या झाडाला असं दाखवणार आहे की थोडेफार त्याला आंबे सुद्धा लागलेले आहेत, असं थोडंसं शो करणार आहे. खूप छान वाटेल आणि ही फोटो थीम झाल्यानंतर ना आपण दुसरंही काहीतरी करूयात असा माझा विचार आहे. बघू वेळ पुरतो का नाही. जर वेळ पुरालाच तर अजून एक वेगळा थोडा फोटो काढायचा आहे, मला चेंज करायचं आहे थोडंसं अजून. मी झाडांचे फाटे खूप सावकाश असं ठेवत आहे, कारण काहीही गडबड होऊन काही गोंधळ होऊन माझ्याकडून चुकून काहीतरी वेगळंच होऊ नये म्हणून खूप सुंदर असं बनवायचं आहे मला सगळंच आणि खूप छान छान फोटोज काढायचे आहे. मी फोटो सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एंडला, मी कसे काढलेत फोटो आणि फोटोची थीम सुद्धा दाखवणार आहे. यासाठी स्पेशल व्हिडिओ बारका शॉर्ट सुद्धा बनवून टाकलेला आहे. त्यासाठी प्लीज तुम्ही बघा सगळेजण आणि सांगा कसा झालेला आहे व्हिडिओ. प्रथमेश झोपलेला आहे तोपर्यंत मी हे सगळं बनवून तर घेईन, पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याला तयार करायचं अजून बाकी राहिलं होतं. त्याचा मेकअप, ड्रेस चेंज वगैरे करणं सगळं काही. आणि लहान मुलं खूप हट्टी म्हणजे खूप आगाऊ असतात. तो 2-2 हातांनी माझा हात पकडतो आणि मला गंध काजळ अजिबात लावू देत नाही. त्यामुळे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. आता तो उठलेला आहे तर मी पटकन हे आवरून घेते. खूपच लवकर उठला तो. आवरून झाल्यानंतर ना आता त्याचं पण आवरणं बाकी राहिलं होतं. हे सगळं पटपट मी करून घेतलेलं आहे आता. आंबे कसे लावू हे मला थोडं समजत नव्हतं, त्यामुळे मी दीदीकडून थोडीशी आयडिया घेतली. त्यांना थोडं विचारलं कसं करू. त्यांनी मला खूप छान पद्धतीने असे आंब्याचे फाटे वगैरे कसे लावायचे, कसे झाड दिसतं ते खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं. हे आता झाड तयार झालेलं आहे आणि हे 7 मंथचं मी केलेलं आहे. हा येलो कलरचा आंब्याच्या फोटो थीमसाठी मी ड्रेस घालणार आहे सुंदर असा, त्याच्यावरती खूप सुंदर दिसेल. आता प्रथमेशचा मेकअप आम्ही चालू करतो. सध्या तो असा दिसत आहे. आता आफ्टर लुक बघूयात आपण. बघा बघा कसा हट्टी आहे, हात पकडतोय आत्तूचा, अजिबात करू देत नाही. नाऊ आता त्याचा मेकअप चालू आहे, ड्रेस वगैरे चेंज केलेला आहे त्याने. लवकरच आपण फोटो काढून घेऊयात आता. रेडी. आम्ही प्रथमेशला फोटो काढण्यासाठी झोपवलं तर होतं शालीवरती, पण खूप मेहनत लागते लहान मुलांचे फोटो काढायचे म्हणले की. त्याला 10 वेळा त्याचे हात पाय नीट करणं, सगळं अंथरूण नीट करणं, त्याच्या हातातून सगळ्या वस्तू घेणं, आंबे सरळ करणं, खूप मेहनत लागते. सगळी ओढाओढ करतोय. आता तो डांगायला शिकला आहे त्यामुळे सगळं ओढतोय. झाड सुद्धा त्याने 2 वेळा मोडलं. कसं तरी ह्यानं छोटासा व्हिडिओ घेतला आणि 2-4 फोटो काढले, तरीही अजून फोटो घेण्याची इच्छा होती. एवढी मेहनत घेतली तशी त्यानं काहीच करू दिलं नाही नीट.
नऊ आता आंबा त्याच्या हातात दिला आहे, त्यामुळे चोकत तो त्याला खात कसं तरी बसलेला आहे शांत. हा छोटासा व्हिडिओ घेऊन मी नंतर ना आता फोटो घेणार आहे काही. त्याची तो भोवती गोल फिरत होत्या, तर आत्तूकडेच बघत होता तो. माझ्याकडे म्हणजे कॅमेऱ्याकडे अजिबात त्याचं लक्ष नव्हतं. मी किती शिट्टी वाजवत होते पण तो माझ्याकडे बघतच नव्हता. मला फोटो कसे घेऊ समजतच नव्हतं. कसं तरी त्याला रेडी केलं आणि थोडेसे फोटो घेतले. एक छोटासा व्हिडिओ घेऊन आता मी थीम थोडी चेंज करणार आहे. बस झाला आता ह्यामध्ये फोटो. आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा बाई गंगा मांडतो सूर्य जळतो उन्ही तळतो तरी कसा मोहरून फुली फळतो शिवाराचा जीवा कसा परिमळतो तू झुंजते अशी अशी पैज घे अशी लाख घाव झेलून हे झाड सांगते पाड सांगतो पाय घट्ट रोवून मग सांगतात येईल घात हे आभाळ सारे. आता सगळे फोटो काढून झालेले आहेत. फोटो थीम सुद्धा चेंज करून थोडे फोटो काढलेले आहेत मी. खूप छान दिसत होतं. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये.